औदुंबर प्रियाय नमः। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, असेच स्वामींचे प्रेमळ संदेश प्राप्त करण्यासाठी आणि अनमोल विचार प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच ऑन करा। स्वामींच्या मनात आहे अपार माया ममता, त्यांच्या आशीर्वादाने दूर होती साऱ्या चिंता आणि सारी संकट अशी निघून जातात। म्हणून स्वामींच्यावर विश्वास ठेवून प्रत्येक काम करा, तुमची प्रत्येक काम हे पूर्ण नक्कीच होणार आहे। म्हणजे स्वामी भक्ती हीच खरी साधना आहे आणि जनसेवा हीच खरी प्रार्थना आहे। हे फक्त तुमच्या लक्षात आलं की तुम्हाला सर्वांकडून आनंद आणि सहवास नक्कीच चांगला मिळेल। म्हणून तुमच्या भक्तीचा झरा असाच वाहू दे, स्वामी मला नेहमी तुमच्या सहवासात राहू दे। आणि अशक्य तर खूप आहे या जगात, पण स्वामी तुमचं नाव घेतल्यावर सर्व काही शक्य होतं। आणि असंच स्वामी भक्तांनो, तुम्ही पण स्वामींचं नाव घेतल्यावर तुमची सर्व कामं यशस्वीरित्या पार पडत असतील तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी तुमचीच कृपा असं नक्कीच टाईप करा। नक्कीच तुम्हाला भरपूर काही गोष्टींमध्ये यश लाभणार आहे। आणि दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारा गुरु म्हणजे आपले स्वामी समर्थ आहेत आणि तुमच्यामुळे सुखात आहे, कारण तुमचे नाव मुखात आहे असे आपण स्वामींना दररोज म्हटले पाहिजे आणि त्यांना धन्यवाद नक्कीच केले पाहिजे। स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा मात्र जीवनात पडत नाही आणि आपल्या इच्छेपेक्षा सुंदर परमेश्वराची योजना असते, हे कधीच विसरू नका। आणि म्हणून स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की जगाकडून कधीही अपेक्षा करू नका आणि माझ्याकडून कधीही अपेक्षा सोडू नका, मी तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही असे स्वामी आपल्याला वचन देत आहेत आणि आपल्याला सांगत सुद्धा आहेत। म्हणून फक्त स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवा। म्हणून जीवनामध्ये प्रत्येक क्षण हा जगायला शिका, कारण परतून फक्त तारखा येतात, दिवस अजिबात मात्र येत नाही। म्हणून खरा आनंद हा वाटण्यात असतो, घेण्यात आणि मागण्यात नाही। आणि जो व्यक्ती वाटतो ना त्याला कळतं की आपल्या मनाला किती समाधान लाभत येते। म्हणून जिथे वाणीमध्ये मर्यादा असते तिथे नात्यांमधील गोडवा कधीही मात्र कमी होत नाही। आणि चांगली प्रेरणा देऊन एखाद्याचे मार्गदर्शन करणे ही देखील एक प्रकारची सेवा आहे आणि अशीच तुम्ही गुरूंची सुद्धा सेवा केलीच पाहिजे। आणि जो तुलना करणे थांबवू शकतो तोच जीवनात समाधान नक्कीच मात्र मिळवू शकतो। म्हणून आयुष्यभरासाठी स्वामींवर थोडा विश्वास ठेवून बघा, ते कधीच तुम्हाला निराश करणार नाहीत, उलट तुम्हाला एवढं देतील की तुम्हाला सांभाळता येणार नाही। आणि संयम आणि नम्रतेने परिपूर्ण वर्तन व्यक्तीला नेहमी परमेश्वराच्या जवळ नेत असते। म्हणून तुम्ही संयम ठेवायला शिका। परमेश्वर तुम्हाला हेच सांगत असतो की बाळा, सर्व काही तुला मिळेल, फक्त तू संयम राख। म्हणून जिंकल्याने व्यक्तीला आनंद मिळतो तर हरल्याने ज्ञान मिळत असते। व्यक्तीच्या विकासासाठी दोन्ही महत्वाचे नक्कीच आहे। म्हणून प्रत्येक क्षेत्रात कष्ट करावे लागतात। लोखंड सुद्धा निष्क्रिय राहिल्यास गंज नक्कीच पकडत असते। म्हणून ना हारण्याची गरज आहे ना हरवण्याची गरज आहे। जीवन एक खेळ आहे, खेळणे खूप महत्वाचे आहे। म्हणून करून दाखवा असे काहीतरी, जगही तुमच्यासारखे बनण्यासाठी करेल घाई आणि विचारेल तुम्हाला की कसं काय केलंस एवढं मोठं साम्राज्य। असंच तुम्ही निर्माण करून दाखवा। आणि नवीन दिवस आहे, नवीन गोष्टी करूया। जरी काल हरलो असलो तरी आज नवीन सुरुवात मात्र नक्कीच करूया। आणि यशस्वी तोच होतो ज्याला त्यांच्या कामात आनंद मिळत असतो। आणि तुमच्या कामात तुम्हाला आनंद मिळत नसेल तर तुम्ही ते काम जास्त वेळापर्यंत करू शकत नाही आणि तुम्ही ते नक्कीच ध्येयापर्यंत पोहोचूही शकत नाही। म्हणून त्या कामामध्ये तुम्हाला पूर्णपणे नक्कीच इंटरेस्ट असायला हवा आणि ते काम तुम्हाला आवडायला सुद्धा हवं, तरच तुम्ही त्या कामामध्ये भरपूर पुढे जाल आणि भरपूर प्रगती सुद्धा कराल। म्हणून लाख चुका करून पण मला समजून घेतलंय माझ्या स्वामींनी। आम्हा भक्तांना योग्य मार्ग दाखवणारे ते आहेत आमचे गुरु आणि ते आहेत गुरु माऊली स्वामी समर्थ। म्हणून स्वामी तुम्हाला बोध देत आहेत आणि सांगत आहेत, स्वतःला कमी समजण्याची चूक करू नका, कारण वादळात मोठे वृक्ष पडतात पण लहान रोपटे अशा परिस्थितीत टिकून राहण्याचे धाडस दाखवते। म्हणून ज्ञान आणि अनुभव आपल्या जीवनात खूप मोलाची भूमिका पार पाडतात, कारण ज्ञान हे व्यक्तिमत्व घडवते तर अनुभव हा परिस्थिती कशी हाताळायची हे नक्की शिकवत असतो। आणि जीवनात संघर्ष अटळ आहे, त्यामुळे संघर्षाच्या काळात न थांबता खचून न जाता मेहनत करून अशा काळावर मात करण्याची शक्ती स्वतःमध्ये नक्कीच आपण विकसित केली पाहिजे। आणि लक्ष विचलित न होता प्रयत्न करण्याची सवय लावून घ्या, कारण जर आपण आपले लक्ष एखाद्या गोष्टीवर केंद्रित झाले तर मग आपल्या प्रयत्नांना यश हे नक्कीच मिळत असते। आणि वेळेच्या सदुपयोगाला महत्त्व द्या,
कारण जो व्यक्ती वेळ वाया न घालवता वेळेचे योग्य नियोजन करून काम करतो तो त्याचे ध्येय साध्य नक्कीच करू शकतो आणि त्याच्या ध्येयापर्यंत तो नक्कीच पोहोचू सुद्धा शकतो. म्हणून पराभव शेवटच्या क्षणापर्यंत मान्य करू नका, कारण आपल्याला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची संधी तोपर्यंत असते जोपर्यंत आपला पूर्णपणे पराभव मात्र होत नाही. म्हणून जेव्हा कठीण काळ परीक्षा घेईल तेव्हा त्याला उत्तर देण्याचे सामर्थ्य तुमच्यात ठेवा, कारण जीवनात कठीण काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला परिश्रम मात्र नक्कीच घ्यावे लागत असतात. आणि स्वतःची ओळख अशी बनवा जी कोणत्याही परिस्थितीचा सामना करून टिकून राहील, कारण कठीण काळात स्वतःचे अस्तित्व टिकवणाऱ्याला कधी अपयश मात्र येत नाही. म्हणून आयुष्यात निवड खूप महत्वाची आहे, कारण एखाद्या गोष्टीची केलेली निवड आपले आयुष्य मोठे बदल घडून आणू शकते. आणि जसे की योग्य मार्ग निवडला तर चांगले भविष्य निर्माण होण्याची खात्री मात्र नक्कीच असते. म्हणून एखादी गोष्ट मी करू शकत नाही हे मनातून काढून टाका, कारण समोरील परिस्थिती पाहून प्रयत्न न करणे हे अपयशाचे मूळ कारण असते. आणि त्यामुळे स्वतःच्या मनावर विजय मिळवून जिद्दीने प्रयत्न आपण करायला पाहिजे. आणि प्रत्येक वेळी मिळालेला अनुभव हा खूप महत्वाचा असतो, मग तो चांगला असो किंवा वाईट, कारण अनुभवाच्या मदतीने आपणास योग्य निर्णय घेऊन भविष्यात होणारे नुकसान नक्कीच टाळता येत असते. आणि स्वतःच्या स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड न करता आपले काम करा, कारण स्वाभिमान बाळगला तरच आपले स्वतःचे अस्तित्व हे निर्माण करता येणे शक्य होते. आणि कठीण अशा परिस्थितीवर मात करून विजय मिळवता नक्कीच येतो, कारण मेहनत करणाऱ्याला यश मिळवण्यासाठी नशीब सुद्धा साथ देत असते. फक्त नशीब म्हणत असते की तुमची तयारी असेल तर मी तुमच्या जवळ येईल, मग तुमची तयारी जर नसेल तर नशीब सुद्धा तुम्हाला साथ देणार नाही. म्हणून जीवनात कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे असते, कारण कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी त्या कामाची सुरुवात करण्याचा विश्वास हा स्वतःमध्ये निर्माण करणे आवश्यक असते. म्हणून ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही महत्वाचे सुद्धा असतात, कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान लहान अशा पायऱ्या चढाव्या लागत असतात, आणि त्या पायऱ्या चढत गेलं की आपण त्या शिखरावर पोहोचत असतो. तसेच जीवनामध्ये असते, छोटे छोटे तुम्ही नक्कीच टार्गेट ठेवले आणि ते पूर्ण करत गेले तर तुम्ही नक्कीच तुमच्या यशापर्यंत पोहोचाल. आणि आपल्यामध्ये काय कमी आहे यापेक्षा आपल्या ताकदीकडे लक्ष द्या, कारण आपला आत्मविश्वास हाच फक्त आपल्यामध्ये असणाऱ्या ताकदीने वाढत असतो. आणि आपण जी ताकद दाखवत असतो त्याने तो आत्मविश्वास पुढे पुढे जात असतो. म्हणून आपल्यामध्ये सहनशीलता असणे गरजेचे आहे, कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्यासाठी ताकद आणि सहनशीलता असल्याशिवाय नक्कीच ते मिळणार नाही. आणि नशिबावर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा मेहनत करण्याकडे मात्र तुम्ही लक्ष द्या, कारण जर मेहनत करण्यावर भर दिला तर यशाकडे घेऊन जाणारा मार्ग हा नक्कीच निर्माण होतो आणि तो आपल्याला सुखकरही वाटत असतो. म्हणून कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आपल्याला त्या कामाचा सराव करणे गरजेचे असते, कारण एखाद्या कामाचा केलेला सराव हा आपणास ते काम सहजपणे आणि कमी वेळात करण्यास नक्कीच मदत करतो. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना मनात आली तर ती अशक्य आहे असे समजून दुर्लक्ष करू नका, कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरल्या आहेत आणि हे सुद्धा नक्कीच खरं आहे आणि सत्य सुद्धा आहे. म्हणून तुम्ही मेहनत करण्यावर भर द्या. तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही, कारण जिथे प्रयत्न प्रामाणिक असतात तिथे नशीब सुद्धा साथ देते. आणि आपले स्वामी माऊली सुद्धा तुम्हाला नक्कीच मनापासून साथ देतील आणि ते तुम्हाला म्हणतील, बाळ पुढे चल, काही अशक्य नाही, तू फक्त चालत राहा, मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्यही शक्य करतील स्वामी. या वचनावर फक्त विश्वास ठेवा. बघा, तुम्हाला स्वामींची प्रचिती नक्कीच येईल आणि स्वामींचा अनुभव सुद्धा येईल. म्हणून ध्येयापर्यंत पोहोचणे जेव्हा अवघड वाटेल तेव्हा आपला प्रत्येक प्रयत्न हा ध्येय प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे, कारण आपले प्रयत्नच आपल्याला अशक्य ते गोष्ट शक्य करण्याची ताकद देतात आणि तेच आपल्याला पुढे घेऊन जात असतात. म्हणून अपयशाने यशाच्या वाटा बंद होत नाहीत, तर अपयशातून शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपण यशाकडे जाणारा मार्ग हा निर्माण नक्कीच करू शकतो. आणि तो मार्ग तुम्ही निर्माण केला तर तुम्ही नक्कीच सुखकररित्या नक्कीच तुमच्या यशापर्यंत पोहोचू शकता. आणि अत्यंत बिकट परिस्थितीला झुंज देण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करा, कारण वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस आपल्याला येत नाहीत आणि ते येणार सुद्धा नाहीत, कारण प्रत्येकालाच त्या वाईट परिस्थितीचा सामना हा करावा लागत असतो. मग तुम्ही आम्ही कोण आहोत? देवाला सुद्धा ते चुकलं नाही, एवढं लक्षात घ्या. जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न करा,
कारण साधी राहणी, उच्च विचारसरणी आपल्याला राहणीमान साधे ठेवूनही उच्च विचारांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारचे काम करू शकतो हे दाखवून नक्कीच देत असते. म्हणून तुम्ही फक्त चांगलेच राहून फक्त चांगले लोकांना दाखवून कधी पुढे जाऊ शकत नाही. तुमची फक्त ताकद हे लक्षात ठेवा की तुमच्या मनात आहे आणि तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही नक्कीच बनत जाता. म्हणून प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले काम करा. कारण आपण कठीण काळात संघर्ष करण्याची ताकद देऊन आपल्याला आपल्या सामर्थ्याची जाणीव नक्कीच प्रतिकूल परिस्थिती ही करून देत असते. आणि परिस्थिती आपल्याला नक्कीच भाग पाडत असते की बाळा तू आता काम कर. भरपूर टाइमपास झाला आणि जीवनामध्ये भरपूर आळस केला, पण परिस्थिती आपल्याला दाखवून देते की तुला आता काम करण्याची गरज आहे. म्हणून त्यातून सुद्धा आपल्याला एक प्रेरणा मिळत असते आणि एक मोटिवेशन मिळत असतं. म्हणून चिकाटीने काम करून स्वतःला असे नक्की बनवा की जी गोष्ट तुमच्या मनात आहे ती तुम्ही सहजपणे मिळवू शकाल. कारण बरीच स्वप्ने प्रयत्न न करण्याने अपूर्ण मात्र नक्कीच राहत असतात. म्हणून स्वतःवरील विश्वास हाच कायम आपल्या सोबत असणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हार न मानता स्वतःवर विश्वास ठेवून जीवन आपण जगायला शिकलं पाहिजे. कारण ज्या व्यक्तीचा स्वतःवर विश्वास नसतो तो व्यक्ती आधीच खचून गेलेला असतो. मग तो पुढे जाण्याचे चान्सेस फार कमी असतात. म्हणून वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना आपली कमजोरी बनवू न देता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. कारण अडथळ्यांना दूर करण्याची ताकद आपल्याला जगण्याची हिंमत मात्र नक्कीच देत असते. आणि ती ताकदच आणि ती हिंमतच आपल्याला पुढे घेऊन जात असते. म्हणून संपूर्ण जगाने पाठ फिरवल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची धमक स्वतःमध्ये निर्माण करा. कारण अतिशय कठीण काळात प्रयत्न करण्याची तयारी ही तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही यशस्वी मात्र नक्कीच बनवू शकते. आणि नक्कीच तुम्ही यशाच्या शिखरावर लवकरात लवकर पोहोचू शकता. आणि त्यासाठी तुमच्या मागे स्वामी समर्थांचा आशीर्वाद देखील तेवढ्याच ताकदीने असतो. म्हणून आपल्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा आदर करून त्यांना प्रोत्साहन द्या. कारण ह्याच व्यक्ती आपल्याला चांगले दिवस आणून देतात आणि चांगले दिवस बघण्यासाठी त्या व्यक्तींचा मोठा वाटा सुद्धा असतो. म्हणून संघर्षाच्या काळात हार मानू नका, तर आपल्या मनात कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची मानसिक तयार करा. आणि कारण आपली हीच मानसिकता आपल्या मनास दुर्बल न बनवता खंबीरपणे संघर्षाचा सामना करण्यास तयार करते आणि तीच आपल्याला पुढेही घेऊन जात असते. म्हणून बदलत्या काळानुसार यश मिळवण्यासाठी सभोवतालची परिस्थिती आणि स्वतःमधील क्षमता लक्षात घेऊन मार्ग निवडला पाहिजे. आणि तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही मात्र रोखू शकणार नाही हेही तितकेच खरं आहे. म्हणून जीवनात अनुभव खूप महत्त्वाचा आहे, पण हा अनुभव आपल्याला तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण आपले जीवन स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून एकट्याने जगण्याचा प्रयत्न मात्र करत असतो. आणि म्हणून एकट्याने आपण तेव्हा तो चॅलेंज आपल्या अंगावर घेत असतो तेव्हा आपण जगण्याचा खरा नक्कीच जीवन प्रवास सुरुवात करत असतो. आणि वेळ ही सगळ्यांची येत असते. त्यामुळे जीवनात जेव्हा खडतर काळ येईल तेव्हा त्याला धीराने तोंड देण्याची तयारी ठेवा. कारण खडतर काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला कष्ट मात्र नक्कीच करावे लागतात. आणि ते कष्ट करण्याची तयारी आपल्यामध्ये नक्कीच असायला पाहिजे. म्हणून जीवनात आलेल्या कठीण परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून त्यातून मार्ग काढण्याची ताकद आपल्यात निर्माण केली पाहिजे. कारण कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याचा गुणच आपल्या प्रगतीस कारणीभूत मात्र नक्कीच ठरत असतो. आणि तोच आपल्याला त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मदतही करत असतो. म्हणून बचत करण्याची सवय लावून घ्या. कारण एखाद्या गोष्टीची केलेली बचत त्या गोष्टीचा अनावश्यक वापर न करता योग्य वापर करण्याची प्रेरणा आपल्याला मात्र देत असते. आणि यशाचे सर्वोच्च शिखर गाठायचे असेल तर तत्वांशी प्रामाणिक राहून सर्व शक्ती पणाला लावून प्रयत्न नक्कीच केले पाहिजे. कारण प्रयत्नांमध्ये जर ताकद असेल तर आपण यशस्वी नक्कीच होऊ शकतो. आणि जीवनात कमी वयात कराव्या लागणाऱ्या संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. कारण अशा संघर्षातून आपल्यात संकटांना तोंड देण्याची ताकद निर्माण होऊन मौल्यवान असा अनुभव मात्र मिळत असतो. आणि आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण सुख आणि दुःख हे आयुष्यात येतातच आणि त्यामुळे कितीही कठीण प्रसंग आले तरी त्यावर मात करून जीवन आनंदाने जगण्याची क्षमता ही स्वतःमध्ये आपण निर्माण केली पाहिजे. म्हणून कल्पना आपल्याला ती गोष्ट मिळवून देऊ शकत नाही, त्यासाठी आपल्याला प्रत्यक्षात प्रयत्न करून ती कल्पना सत्यात उतरवणे हे गरजेचे मात्र असते. आणि तेच आपण केले पाहिजे. आणि ती कल्पना जर सत्यात उतरली तर भरपूर काही गोष्टी या तुम्हाला सुख देऊन जातील. आणि कोणतेही काम पूर्ण करायचे असल्यास योग्य नियोजन महत्त्वाचे आहे. आणि योग्य नियोजन तेव्हा शक्य होते जेव्हा आपण परिस्थितीचा बारकाईने अभ्यास मात्र करत असतो. आणि तो अभ्यासच आपल्याला संपूर्ण दाखवून देत असतो की आपण काय करायचे आणि काय करायचे नाही. आणि समाजाकडून झालेल्या विरोधाने खचून न जाता
आपले काम उत्साहाने आणि जिद्दीने पूर्ण करण्याकडे लक्ष द्या, कारण चांगल्या कामाला विरोध हा होतच असतो आणि तो होणारच आहे. आणि तो प्रत्येकाला झालाय, देवाला झालाय, मोठमोठ्या लोकांना झालाय. मग तुम्हाला झालं तर त्यात काय तुमचा तोटा नाही. तुम्ही फक्त चांगल्या मार्गाने आहेत हे फक्त बाद झाले आणि तुमचा फक्त देवावर विश्वास आहे एवढंच फक्त बाद झालं. सर्व काही देव बघून घेतील आणि तुम्ही फक्त प्रामाणिक प्रयत्न करायचे आहे. जीवनात अपयश आल्यास निराश मात्र होऊ नका, कारण पहिल्याच प्रयत्नात यश मिळतेच असे नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून ध्येय पूर्ण होईपर्यंत मेहनत करण्याची तयारी ठेवावी लागते. आणि ती तयारी तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच पुढे जाल आणि भरपूर काही प्रगती सुद्धा कराल. म्हणून तुम्हाला जीवनामध्ये पुस्तकं वाचणं खूप महत्वाचं आहे, कारण त्यातून जे आपल्याला ज्ञान मिळत असतं ते खूप अनमोल असतं आणि खूप महत्वाचं सुद्धा असतं. कारण वाचनाची आवड निर्माण तुम्ही जर केली तर कारण वाचनातून मिळालेले ज्ञान हे आपल्याला जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद देते. आणि जे लोक त्या मार्गामध्ये चुकलेत तर त्यांच्या चुका ओळखून आपण त्या चुका करू नये याचे मार्गदर्शन आपल्याला त्यातून मिळत असते. म्हणून आपले काम करत राहा, कारण आपण केलेल्या मेहनतीचे फळ आपणास नक्कीच मिळते. आणि त्यातून न थांबता प्रयत्न करण्याची मानसिकता फक्त आपल्या मनात आपण ठेवली पाहिजे आणि ती मानसिकताच आपल्याला ते पुढे घेऊन जाण्यासाठी आणि यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करत असते. म्हणून आपल्या जीवनात सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींची संगत असणे खूप महत्वाचे आणि खूप गरजेचे आहे. कारण सकारात्मक विचार हे आपल्या जीवनातील नैराश्य दूर करून आपल्याला कठीण काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवन जगण्यास मदत करत असते. आणि ते जीवन जगण्यात जर मदत करत असले तर ते आपल्याला जीवन जगण्यात पुढे सुद्धा घेऊन जात असतात. आणि असेच मित्र आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकवून सुद्धा जात असतात, कारण त्यांनी जीवनामध्ये भरपूर अनुभव मिळवलेले असतात. आणि त्या अनुभवातून आपण त्यांनी ज्या चुका केल्या त्या आपण सुद्धा करणार नाही. आणि त्यांना जे चांगली कामं केलीत ती चांगली कामं सुद्धा आपण करू शकतो. म्हणून आपण जीवनात नक्कीच चांगले मित्र सुद्धा जोडले पाहिजेत. आपण जीवनात वेळेचा सदुपयोग करायला शिकलो तरच आपलं ध्येय हे गाठू शकतो. कारण जेव्हा आपण वेळ वाया न घालवता जास्तीत जास्त वेळ प्रयत्न करण्यासाठी देतो तेव्हा आपले हेच प्रयत्न ध्येय प्राप्त करून आपल्याला देत असतात आणि आपल्याला त्यातून नक्कीच मोठा रिवॉर्ड सुद्धा मिळत असतो. म्हणून जीवनात गुरुचे स्थान महत्वाचे आहे आणि तुम्ही कोणाला तरी गुरु हे केलेच पाहिजे. मग तो तुमचा मित्र असो किंवा मग तुमचे आई वडील असो किंवा मग तुमचे ते शिक्षक असो की कोणीही असो, नक्कीच गुरुचे स्थान हे खूप महत्वाचे असते. कारण योग्य मार्गदर्शन हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. आणि त्यामुळे जीवनात योग्य मार्गदर्शन करणारा आणि दिशा दाखवणारा गुरु असणे नक्कीच आवश्यक सुद्धा असते. म्हणून सर्व काही संपले असे असताना सुद्धा क्षितिजापर्यंत भरारी घेण्याची जिद्द ठेवली पाहिजे. तरच आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता ही निर्माण मात्र होऊ शकते आणि ती निर्माण नक्कीच होणार सुद्धा आहे. आणि आपले काम शांततेत करण्याची सवय फक्त तुम्ही लावून घ्या, कारण मन शांत ठेवले तरच आपण आपले ध्येय गाठण्यासाठी एकाग्र चित्ताने काम मात्र नक्कीच करू शकतो. आणि ते काम केल्यावरच आपण पुढेही जाऊ शकतो. आणि जीवनात अशी वेळ येते की तिथे आपण संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न करणे थांबवतो, पण असे करू नका, कारण सातत्याने केलेले प्रयत्नच आपणास यशस्वी बनवत असतात आणि पुढे घेऊन जात असतात. म्हणून मैदानात विजय मिळवण्यासाठी असे प्रयत्न करा की पराभव जरी झाला तरी तुम्ही केलेल्या प्रयत्नांच्या चर्चेने हे मैदान मात्र नक्कीच गाजले पाहिजे आणि आपण असे लढले होतो असे सगळ्यांनी सांगितले सुद्धा पाहिजे. म्हणून ध्येय साध्य करण्यासाठी आपले पूर्ण लक्ष हे ध्येयावर केंद्रित करणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा सर्व गोष्टींचा त्याग करा ज्या आपणास ध्येय साध्य करताना आपले मन विचलित करतात आणि तेव्हाच आपण आपले ध्येय नक्कीच साध्य मात्र करू शकतो. म्हणून आयुष्यात नियोजनास प्राधान्य द्या, कारण कोणतेही कार्य नियोजनाशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे योग्य नियोजन केल्यास आपणास अवघड काम शक्य करण्याची ताकद मिळून जीवनातील अडचणींवर मात मात्र नक्कीच करता येते. आणि एखाद्या गोष्टीची सुरुवात करताना मनात शंका आणू नका. जर जीवन सुरुवात केली तर मनातील भीती नाहीशी होऊन धाडसी वृत्ती निर्माण होईल. आणि जर अपयशानंतर पुन्हा नव्याने सुरुवात केल्यास अनुभव तुमच्यासोबत नक्कीच असेल आणि तो अनुभवच तुम्हाला नक्कीच काही गोष्टींचा नक्कीच वेळ वाया न घालवता तुम्हाला लवकर यशापर्यंत पोहोचू शकतो. कारण तुम्हाला आता माहिती आहे की मी कुठं चूक करायची आणि कुठं नाही करायची ते. म्हणून आपले विचार आपले भवितव्य घडविण्यासाठी मदत करतात. म्हणून जेवढे चांगले विचार तुम्ही तुमच्या मनामध्ये भरले तेवढे चांगले विचार तुम्ही पुढे घेऊन जात असतात. आणि कारण आपल्या विचारांमध्ये आत्मविश्वासाची शक्ती निर्माण करण्याची ताकद असते. आणि त्यामुळे संकुचित विचारांचा त्याग करून उच्च विचारांचा अवलंब करण्याचा प्रयत्न आपण जीवनामध्ये इमानदारीने केला पाहिजे. आणि स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करता आले पाहिजेत. कारण प्रत्यक्ष मैदानात तेच जिंकतात जे आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न मात्र नक्कीच करत असतात.
आणि यशस्वी व्यक्ती व्हावे असे वाटत असेल आणि व्हायचे असेल तर वर्तमान काळात कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी ठेवा. कारण आपण जर वर्तमान काळात प्रयत्न केले नाही तर भविष्यकाळ उज्ज्वल आपला नक्कीच मात्र होणार नाही आणि मनापासून तो विजय सुद्धा आपल्याला मिळणार नाही. म्हणून ज्ञान हे अमृता समान आहे. कारण जेव्हा अतिशय खडतर काळ येईल तेव्हा हेच ज्ञान आपल्याला कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत करेल. आणि त्यामुळे ज्ञान प्राप्त करणे कधीच तुम्ही जीवनात सोडू नका. आणि म्हणून ज्ञान प्राप्त करत राहा आणि ज्ञान मात्र मनापासून मिळवत राहा. जशास तसे वागण्याची ताकद तुमच्यात निर्माण करा तरच तुमचे अस्तित्व टिकून राहील आणि पुढे हीच ताकद तुमच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासही मदत नक्कीच करेल. म्हणून जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा एक नवी सुरुवात करण्याची संधी देतो. तसेच वाईट प्रसंगांना विसरून जीवन जगण्याची प्रेरणा मात्र देत असतो. म्हणून आयुष्यात जर आपली स्वप्ने पूर्ण करायची असतील तर कोणत्याही प्रकारच्या मोहाला बळी पडू नका. कारण मोह आपल्याला एकाग्र चित्ताने काम करू देत नाही आणि एकाग्र चित्ताने काम केल्याशिवाय कोणतेही स्वप्न हे साकार सुद्धा होत नाही. म्हणून यश मिळाल्यानंतर यशाचे मूल्यमापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण मूल्यमापनातून आपणास यश मिळवताना आलेल्या अडचणी समजून घेता येणे शक्य होत असते आणि तसेच आलेल्या अडचणींवर मात कशी करावी या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करता येत असतो. म्हणून मेहनतीची जोड देऊन ध्येय प्राप्त करा. कारण जीवनात संधी खूप वेळेस मिळते, त्यामुळे जेव्हा संधी मिळेल तेव्हा प्रयत्न करा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच मनापासून करा. आणि नक्कीच तुम्हाला ते मनही भरपूर काही तुम्हाला देईल आणि भरपूर काही तुम्हाला मनापासून आवाज येतील आणि त्यातून तुम्ही भरपूर शिकाल सुद्धा. म्हणून जीवनात कठीण मार्ग हा यश मिळवण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे. कारण जर कोणत्याही समस्यांना सामोरे न जाता यश मिळाले तर असे या संघर्षाच्या काळात टिकवणे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमच्या जीवनात संकटे आले असतील आणि त्यांचा सामना करण्याची ताकद तुमच्यात मात्र नक्कीच असेल. म्हणून वयापेक्षा जीवनात कठीण काळातून मिळालेला अनुभव जास्त महत्त्वाचा असतो. कारण असा अनुभव आपणास लहान वयात जीवन कसे जगावे आणि अडचणींवर मात कशी करावी हे नक्कीच शिकवत असतो. आणि शिकून ज्ञान मिळवणे आणि जीवनात महत्त्वाचे आहे. पण हे ज्ञान मिळाल्याशिवाय आणि मिळवण्यासाठी हे आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगातून भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकू शकतो असा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे हे मात्र नक्कीच गरजेचे आहे. आणि अपयशाचा सामना करावा लागल्यास नकारात्मक विचार करू नका. कारण अपयश आपल्याला यश मिळवण्यासाठी आपण काय करायला हवे हे नक्कीच शिकवत असते आणि त्यातून आपण काय नाही केले पाहिजे आणि काय केले पाहिजे हे आपल्याला नक्कीच कळत असते. म्हणून जीवनात कठीण काळात सोबत देणाऱ्या व्यक्तींचा आदर करा. कारण जीवनात कठीण परिस्थितीत सोबत देणारे लोक फार कमी मिळतात आणि फार नशीबवान लोकांना ते मिळत असतात. म्हणून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी सुरुवात करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केल्याशिवाय ते मिळणे शक्य नाही. म्हणून सुरुवात ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. म्हणून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंमत मोजावी लागली तर निराश होऊ नका. कारण या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी आपल्याला कोणत्याही त्याग किंवा किंमत मोजल्याशिवाय मिळत नसते. मग तुम्हाला ती कष्टावर मिळेल, नाहीतर मग पैशांवर मिळेल, नाहीतर मग तुम्हाला तुमचा वेळ मात्र नक्कीच द्यावा लागेल. कोणत्याही गोष्टीतून ते आपल्याकडून ते वसूल करून घेत असते. आणि यशस्वी व्यक्तीच्या जीवनाचा विचार केला असता असे दिसून येते की अशा व्यक्ती एखादा छंद जोपासून स्वतःसाठी वेळ देतात. आणि छंद जोपासणे आवश्यक आहे. कारण छंद आपल्याला जीवनात आनंदात जगण्यास मदत नक्कीच करत असतात. आणि हे छंद आपल्याला जीवनात आपण यशस्वी झाल्यावर ते आपल्याला जोपासायला आणि ते आनंद द्यायला मदत करत असतात. म्हणून भूतकाळ आपण बदलू शकत नसलो तरी भविष्यात येणाऱ्या अडचणींवर विचार करून त्यावर मात करता येईल असा आत्मविश्वास नक्कीच निर्माण करू शकतो. आणि तो आत्मविश्वासच आपल्याला भरपूर काही देऊन जातो. आणि जेव्हा आपण गमवायची भीती ठेवत नाही तेव्हा आपण आयुष्यात खूप गोष्टी मिळवू शकतो. कारण गमावण्याची भीती आपणास प्रयत्न करण्याची ताकद देत नाही, एवढे मात्र लक्षात ठेवा. आणि कोणतीही गोष्ट जीवनात कायमस्वरूपी टिकत नाही. कारण जर आज कठीण काळ आला तर उद्याची सकाळ चांगली परिस्थिती आणू शकते. आणि त्यासाठी आपण वाईट काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करण्याची गरज मात्र नक्कीच असते. म्हणून निर्णय घेण्याचे धाडस निर्माण करणे गरजेचे आहे. आणि कारण तुमच्यासाठी निर्णय घेणारे सतत तुमच्यासोबत असतीलच असे नाही. तिथे तुम्हाला स्वतःसाठी निर्णय घ्यावेच लागतील आणि स्वतःसाठी हे जगावेच लागेल. आणि कधी ना कधी असा काळ तुमच्यावर नक्कीच येईल. म्हणून आपल्या प्रयत्नांमध्ये यशाकडे जाण्याची प्रेरणा निर्माण करणे गरजेचे आहे. कारण खूप लोक संघर्षाच्या काळाचा सामना करताना प्रयत्न करणे हे सोडून देत असतात आणि ते विचार करणेही सोडून देत असतात आणि चुकीच्या मार्गाला ते जात असतात. म्हणून असे न करता आपण नेहमी चांगल्या मार्गावर राहिले पाहिजे आणि चांगल्या मार्गालाच गेले पाहिजे. म्हणून जीवनात तुम्ही स्वावलंबी जीवन हा विचार खूप महत्त्वाचा आहे.
कारण जेव्हा आपण स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपणास स्वकर्तृत्वावर जीवन जगण्याची प्रेरणा मात्र नक्कीच मिळत असते. आणि तुम्ही ज्या क्षेत्रात कार्य करता त्या क्षेत्रातील तुमची क्षमता सिद्ध करणे गरजेचे आहे. कारण क्षमता पात्रता दाखवल्यानंतरच तुम्ही प्रगतीच्या मार्गावर नक्कीच येऊ शकाल आणि प्रगती नक्कीच जीवनात करू शकाल. म्हणून जीवनात सर्वोच्च स्थान प्राप्त करायचे असल्यास आपल्याला चढ उतार यांचा सामना करावाच लागतो. कारण यश मिळवण्यासाठी प्रत्येक मार्गावर संघर्ष ठरलेला आहे आणि तो संघर्ष प्रत्येकाला करायचाच आहे आणि तो प्रत्येकाला होणारच आहे. कारण प्रत्येकाला संघर्ष आल्याशिवाय त्याला यश हे दिसणार नाही आणि त्याला कोणती तरी किंमत ही मोजावीच लागेल. म्हणून योग्य आणि अयोग्य ओळखण्याची क्षमता असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण जीवनात तुम्हाला चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट परिस्थितीला जास्त सामोरे जावे लागणार आहे आणि वाईट परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तुमच्याकडे ती नक्कीच प्रेरणा असायला हवी आणि ते आयुष्यात तुम्हाला नक्कीच त्यांना सामोरे गेल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. म्हणून आयुष्यात जे मिळाले नाही त्याचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा जे मिळाले आहे त्यात समाधान मानल्यास जीवनातील नकारात्मक विचारांची जागा हे सकारात्मक विचार घेतील आणि हेच सकारात्मक विचार तुमचे आयुष्य मात्र नक्कीच मनापासून घडवतील. म्हणून परिपक्वता किंवा परिपूर्णता ही एक अशी व्याख्या आहे की जी व्यक्ती स्वतःला या स्थितीत आणण्याचा प्रयत्न करते ती व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवून परिपूर्ण नक्कीच बनवू शकते. आणि जीवनात चुका अपयश आणि नकार हेच आपल्याला प्रगतीच्या मार्गावर आणण्यास कारणीभूत ठरतात. कारण यांना सामोरे न जाता कोणी यशस्वी मात्र होऊ शकत नाही. आणि खडतर काळ आपणास सामर्थ्यवान बनवतो. एखाद्या गोष्टीची वाटणारी भीती त्या सामोरे गेल्यास आपली भीती नाहीशी करून आपला आत्मविश्वास वाढवेल आणि त्यामुळे परिस्थिती कशीही असली तरी मन एकाग्र करून खंबीरपणे उभे राहणे आपले काम आहे आणि तेच आपण केले पाहिजे आणि खंबीरपणे आपण उभे राहिले पाहिजे. कारण तुम्हाला जीवनात तेच पुढे गोष्ट घेऊन जाईल आणि तीच गोष्ट तुम्हाला भरपूर दुनियाही दाखवेल. म्हणून जीवन यश मिळवण्यासाठी आपण जिथे फायदा किंवा वाट सोपी असेल असे क्षेत्र निवडतो. असे करताना आपण हे विसरतो की ज्या क्षेत्रात आपण अवघड समजतो तिथे यश मिळवण्याची शक्यता जास्त असते. कारण तिथे गर्दी कमी असते एवढे मात्र निश्चित आहे. आणि तिथे गर्दी कमी असली की यश आपल्याला लवकर मिळत असते. आणि अनुभवातून मिळालेले ज्ञान यामुळे महत्त्वाचे आहे की जे आपल्याला कमी वयात जीवनातील वास्तविकता लक्षात आणून देते आणि अनुभवामुळे आपल्याला ते ज्ञान मिळत असते. म्हणून अनुभव हा खूप जीवनामध्ये महत्त्वाचा सुद्धा असतो. कारण त्यातून आपल्याला भरपूर काही गोष्टी या शिकावयास मिळतात. आणि माणसाचे मन हळवे असले तर चालेल पण दुबळे नसावे. कारण दुबळे मन योग्य निर्णय कधीच घेऊ शकत नाही. आणि त्यामुळे तुम्ही जिथे योग्य असाल तसेच तुमच्या हक्काचा विषय असेल तिथे तुमचे मन कठोर करून निर्णय हा घेतलाच पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, चांगल्या काळापेक्षा वाईट काळाने खूप महान व्यक्ती घडवल्या आहेत. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत खचून न जाता अशा परिस्थितीवर मात करणे नक्कीच आवश्यक आहे. आणि जीवनात या गोष्टी नक्कीच तुम्ही केल्या सुद्धा पाहिजेत. आणि दुःखात संकटात असलेल्या व्यक्तीला नेहमी आधार द्या. कारण अशा व्यक्तींना सल्ला देणाऱ्यांपेक्षा आधार देणाऱ्यांची जास्त मात्र जीवनात गरज असते. आणि तो आधार दिला तर ते आपला नक्कीच कधी विसरणार नाही आणि कधीच आपले उपकार ते विसरू शकणार नाही. फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून टिकवणे महत्त्वाचे आहे. मग तो पैसा असेल किंवा माणसे. कारण वेळेला किती उपयोगी पडतात याचा विचार केला तर सत्य परिस्थिती आपल्या लक्षात येते आणि आपण त्यावर विचार नक्कीच करायला पाहिजे. यश मिळाले म्हणजे ते कायमचे नसते तर ते टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असते. तसेच अपयश म्हणजे शेवट कधीच नसतो. त्यामुळे अपयशानंतर प्रयत्न करणे नक्कीच तुम्ही जीवनात थांबवू नका. आणि एखाद्या ओसाड अशा माळ रानावर छोटेसे रोपटे उगवण्याचे धाडस करते. त्यावरून आपल्याला किती प्रतिकूल कठीण परिस्थितीवर मात करण्याची प्रेरणा नक्कीच मिळत असते. कारण ते रोपटे कुठेही उगवतं आणि कसंही उगवतं पण ते उगवून राहतं. म्हणून तसं आपल्याला कुठूनही प्रयत्न करून आणि कसेही प्रयत्न करून फक्त यशस्वी व्हायचे आहे एवढंच आपण ठरवले पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न नक्कीच केले पाहिजे. आणि संकटाच्या काळात स्वामी आपल्या सोबत असतातच आणि त्यांचे आशीर्वाद सुद्धा आपल्या सोबत असतातच. फक्त आपण त्यांचे नाम घेतले राहिले पाहिजे आणि त्यांचे नामस्मरण दररोज केले तर ती प्रेरणाही आपल्याला लवकरात लवकर मिळेल. म्हणून संकटाचा आणि संघर्षाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो. त्यामुळे निराश न होता प्रयत्न करून संकटावर मात करणे हे फक्त आपलं काम आहे आणि तेच महत्त्वाचं आहे. ते आपण सुद्धा इमानदारीने आणि चांगल्या प्रकारे करायचं आहे. जीवनात जे निर्णय अवघड असतात ते जे निर्णय आपल्या आयुष्यासाठी योग्य ठरत असतात. त्यामुळे भीत जगण्यापेक्षा ठाम निर्णय घ्यायला शिका. आणि तो ठाम निर्णय तुम्ही एकदा घेतला की तुम्हाला नक्कीच जीवनात पुढेही ठाम निर्णय घेण्यास कधी कमतरता भासणार नाही आणि कधी तुम्ही मागे वळून बघणार नाही. तुमच्या साम्राज्याचा पाया इतका मजबूत तुम्ही ठेवला पाहिजे की जो प्रत्येकाचा आणि कोणत्याही परिस्थितीचा सामना करेल.
कारण जर तुम्ही पाया मजबूत नसेल तर एखादी इमारतही उभी राहत नाही आणि ती उभी राहू शकत नाही, कारण ती बळकट नसते, कारण तिचा पाया हा कच्चा राहून जात असतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीने आयुष्य जगताना आपल्याला मिळालेला सल्ला विचारात घेऊन आपल्याला व्यक्ती महत्वाची तपासणी करावी, कारण एखादा सल्ला आपल्याला फायदेशीर मात्र नक्कीच ठरू शकतो आणि तो आपल्याला आपले जीवन बदलण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. म्हणून समाजात एखादा नवीन बदल घडवून आणण्यासाठी आपण स्वतःपासून सुरुवात करायला हवी, कारण आपण इतिहास बघितला तर एखाद्या क्रांतिकारी बदलाची सुरुवात एका व्यक्तीने केलेली आहे आणि त्यापासून समाजाने प्रेरणा घेऊन बदल स्वीकारलेले नक्कीच आहेत. म्हणून जीवनात जर संघर्षाचा काळ येणारच असेल तर त्याला तोंड द्यायला तयार राहा, कारण नशीब सुद्धा साहसी आणि शूर व्यक्तींच्या बाजूने उभे राहते आणि ते त्यांना मदत देखील नक्कीच करत असते. म्हणून त्यांना मदत करण्यासाठी फक्त तुम्ही नशिबावर अवलंबून राहता, तुम्ही स्वकष्टाने नक्कीच पुढे गेले पाहिजे आणि तुमच्यासोबत नशीब नसेल पण स्वामींचा हात तुमच्या पाठीवर नक्कीच असणार आहे. म्हणून स्वामींचा विचारात घेऊन आणि स्वामींचा विचार करून नक्कीच तुम्ही प्रगतीच्या पथावर जाल आणि ते तुमच्या पाठीशी नक्कीच राहतील आणि शेवटपर्यंत उभे राहतील. म्हणून तुमच्या काळात दुःखाचा किंवा सुखाचा असे ते बघणार नाहीत. सुखाच्या काळातही तुमच्या बरोबर राहतील आणि दुःखाच्या काळातही तुमच्या बरोबर ते राहतील. म्हणून तुमचा नक्कीच स्वामींवर विश्वास असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं नक्कीच टाईप करा. आणि जीवनात कोणत्याही प्रकारच्या सुंदर विचारातून दयाळूपणाच्या सवयी लागतात आणि ज्या मन मिळावू, आनंदी आणि सौख्यपूर्ण परिस्थितीत परावर्तित होत असतात. आणि सृजनशील आणि रचनात्मक विचार नेमस्तपणाच्या, संयमाच्या आणि आत्मसंयमाच्या सवयी लावतात आणि त्यातून विश्वास आणि शांततामय परिस्थिती निर्माण होतात. आणि धाडसाचे, आत्मनिर्भरतेचे, निर्णायकतेचे विचार शक्तिशाली आणि उत्पादक सवयी लावतात आणि त्यातून यश, मुबलकता आणि स्वातंत्र्याची परिस्थिती निर्माण होते. आणि उत्साही विचार स्वच्छतेच्या आणि उद्यम करण्याच्या, परिश्रम करण्याच्या सवयी लागतात आणि या सवयीतून सुखद आणि आनंददायी परिस्थिती निर्माण होतात. आणि मृदू आणि क्षमाशील विचारातून सौम्यतेच्या, मृदुतेच्या सवयी लागतात आणि ज्यांच्यातून सुरक्षित आणि निरामय, आरोग्यप्रद परिस्थिती निर्माण होतात. म्हणून प्रेममय आणि निस्वार्थी विचारांतून इतरांसाठी स्वतःचा विचार करण्याचा आणि निस्वार्थी सवयी लागतात आणि ज्या सवयीतून निश्चित खात्रीशीर आणि चिरकाल टिकणारी समृद्धी आणि खरी धनसंपत्ती आपल्याला प्राप्त होत असते. म्हणून विशिष्ट विचारसरणी सातत्यपूर्ण असली, ती टिकून राहत असेल तर मग ती चांगली असो वा वाईट, त्याचा प्रभाव आपल्या चारित्र्यावर आणि परिस्थितीवर पडल्याशिवाय राहत नाही. आणि आपण आपल्या परिस्थितींना प्रत्यक्ष निवडू शकत नाही हे खरे, परंतु आपण आपल्या विचारांची तर निवड करू शकतो आणि त्याद्वारे अप्रत्यक्षपणे तरी खात्रीशीरपणे आपण आपल्या परिस्थितीला आकार देत असतो आणि निसर्ग आपल्याद्वारे आणि आपल्या सोबत कार्य करीत असतो. आणि ज्या विचारात आपण जास्त रममाण होत असतो त्यांना निसर्ग वास्तवात साकार करीत असतो आणि अशा संधी तो आपल्याला उपलब्ध करून देत असतो की ज्यांच्यामुळे चांगले आणि विघातक दोन्ही विचार आपल्या मनाच्या पृष्ठभागावर, सपाटीवर यायला मदत होत असते. म्हणून आपण जसे नकारात्मक आणि विघातक, विनाशक विचार करायचे थांबवतो तसे ते संपूर्ण विश्व आपल्या प्रती मृदुत्व आणि धारण करत असते आणि ते आपणास मदत करायला सज्ज होते. म्हणून आपण आपल्या दुर्बल आणि रोगिष्ट विचारांचा त्याग करता क्षणी सगळीकडून अशा संधी आपल्या मदतीला धावून येतात की ज्या आपल्या ठाम दृढ निर्धाराला बळकटी देतात आणि आपण चांगल्या विचारांचे संवर्धन करायला लागताच कोणतेही दुर्दैव, कठोर नियती आणि आपल्याला दुःख आणि लज्जास्पद स्थितीत बांधून ठेवू शकत नाही. आणि हे विश्व हे जणू आपल्या हातातील कॅलिडोस्कोप असते आणि प्रत्यक्ष क्षणाला आपल्यासमोर विविध रंगाच्या मिश्रणाच्या आकृती उभ्या करीत असते आणि ज्या आपल्या सतत बदलत्या विचारांशी जोडणाऱ्या मात्र नक्कीच असतात. म्हणून तुम्ही तेच बनाल जे तुम्हाला बनायचे आहे आणि अपयशाला त्याचे खोटे समाधान त्या गरीब बिचाऱ्या बाह्य परिस्थिती नामक शब्दात शोधू द्या. आणि परंतु आत्मा त्याचा निषेध करतो. आत्मा मुक्त असतो, तो वेळेला मुठीत धरतो आणि तो स्थळावर विजय मिळवतो. तो संधी किंवा योगायोग म्हणवणाऱ्या फसव्या बढाईखोरांवर दहशत बसवतो आणि जुलमी परिस्थितीला तिच्या सिंहासनावरून पदच्युत करून आपल्याला दास बनवतो. म्हणून मानवी इच्छा ते अदृश्य बळ अमर आत्म्याचे बालक असते आणि जे वाटेतील पाषाणी अडथळ्यांच्या भिंती भेदून त्यांच्या ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग शोधू शकते. म्हणून उशीर लागल्यास अधीर बनू नका, तर त्या समजदार माणसाप्रमाणे वाट पहा की ज्याला हे कळतं असे की जेव्हा आत्मा उन्नत होऊन आदेश देतो तेव्हा अगदी देवही त्याचे पालन करायला सज्ज असतात. एवढे लक्षात घ्या. म्हणून मित्रांनो, विचारांचा प्रभाव आरोग्य आणि शरीरावर हा पडत असतो आणि तुम्ही जसे विचार करता तसे नक्कीच तुमचे आरोग्य आणि शरीर हे बनत असते आणि हे घडत सुद्धा असते. म्हणून मानवी शरीर
हे एक नाजूक आणि लवचिक उपकरण असते. त्याच्यावर ज्या विचारांचा प्रभाव पडतो त्याला ते तत्परतेने प्रतिसाद देत असते. एवढे मात्र लक्षात घ्या. आणि आपला देह हे शरीर आपल्या मनाचा दास असते आणि त्या आपल्या मनातील विचारांची अंमलबजावणी करीत असते. मग हे विचार काळजीपूर्वक हेतुपूर्वक निवडलेले असोत व आपोआप स्वयंस्फूर्तपणे व्यक्त झालेले असोत, हे विचार आरोग्यदायी नसले, वाईट नसले असले तर त्याची आज्ञा पाळून हे शरीर वेगाने रोगाच्या दिशेने वाटचाल करून नाश पावते. तर आनंदी आणि सुंदर विचारांनी आदेश दिला म्हणजे शरीरही सौंदर्याने आणि तारुण्याने नटते. म्हणून परिस्थितीप्रमाणेच रोग असोत, व्याधी असोत व आरोग्य असोत, दोन्हींचे मूळ विचारातच खोलवर रुजलेले असते. आणि रोगिष्ट विचार रोगिष्ट आणि आजारी शरीरातून व्यक्त होत असतात. आणि हे माहितीच आहे की भीतीचे विचार व्यक्तीला बंदुकीच्या गोळीच्या वेगाने ठार करतात आणि ते आजही हजारो लोकांच्या ठार करीत आहेत. म्हणून कमी वेगाने का होईना परंतु हमखासपणे जे लोक रोगाच्या भीतीने पछाडलेले असतात त्यांना ते रोग हमखास होतोच. आणि चिंता काळजी एका झटक्यात सगळ्या शरीरातील चैतन्य हिरावून घेते आणि त्यामुळे शरीर कोणत्याही रोगाला सहज बळी पडू शकते. म्हणून अशुद्ध विचारांचा परिणाम शरीरावर दिसून आला नाही ना तर त्यांच्यामुळे लवकरच आपली चेतासंस्था ही प्रभावित होत असते. म्हणून बलशाली, शुद्ध आणि आनंदी विचार शरीरात नवीन चैतन्य आणि उत्साहाची लाट आणतात. हे शरीर एक अत्यंत नाजूक आणि लवचिक उपकरण असते आणि ते ज्या विचारांनी प्रभावित होते त्याला त्वरेने प्रतिसाद देते. आणि आपल्या विचारसरणीच्या सवयी, ठराविक विचार करण्याची पद्धत शरीरावर स्वतःची चांगली वाईट छाप सोडत असते. आणि लोक जोपर्यंत अशुद्ध मलिन विचार मनात जोपासतात आणि राहतात ना तोपर्यंत त्यांचे रक्त अशुद्ध आणि दूषित विचारी बनून राहते. आणि स्वच्छ निर्मळ हृदयामुळे मनात चांगल्या विचारांनी रुंजी घातल्यामुळे जीवन आणि शरीर स्वच्छ राहते. तर अशुद्ध बिघडलेले विचार शरीराला आणि आयुष्यालाही मलिन करून टाकतात. आणि विचार म्हणजे कृती आणि जीवन आणि अभिव्यक्तीचे उगम स्रोत आहे. आणि या स्रोताचे पावित्र्य शुद्धता कायम ठेवा म्हणजे सगळे काही मंगलमय होऊन जाईल. आणि जे लोक आपल्या विचारात परिवर्तन घडून आणत नाहीत त्याच्यासाठी केवळ आहारात बदल करून काहीच साध्य होणार नाही. कारण मुळात जेव्हा आपले विचार पवित्र आणि शुद्ध असतात तेव्हा आपल्याला अशुद्ध अन्न खाण्याची इच्छा होत नाही. आणि विचार शुद्ध स्वच्छ असले तर आपोआपच शुद्ध सवयी लागतात. आणि ज्यांनी आपले विचार बलशाली आणि शुद्ध केले आहेत असे ते इतरांचे वाईट चिंतू शकत नाही. म्हणून तुम्हाला जर तुमचे शरीर परिपूर्ण व्यवस्थित ठेवायचे असेल तर तुमच्या मनावर लक्ष ठेवा. आणि जर तुम्हाला तुमच्या शरीराला नवपल्लवित करायचे असेल तर तुमच्या मनाला सुंदर बनवा. द्वेष, ईर्ष्या, नैराश्य, उद्वेग, मत्सर हे सगळे विकार शरीराचे आरोग्य हिरावून घेऊन त्याला बेडोल बनवतात. आणि चेहऱ्यावर उद्वेगाचे भाव आपोआप येत नसतात. वाईट विचारांच्या चेहऱ्याला दुर्मुखलेला बनवतात आणि मनातील दुःख, अभिमान आणि मूर्खपणाचे विचार चेहऱ्यावर सुरकुत्या आणतात. म्हणून मी एका अशा स्त्रीला ओळखतो जिचा चेहरा वयाच्या 96व्या वर्षी एखाद्या निष्पाप बालिकेसारखा आहे. म्हणून दुसरा एक माणूस माझ्या ओळखीचा आहे जो अजून मध्यम वयाचा असूनही त्याचा चेहरा सुरकुत्यांनी भरून गेला आहे. म्हणून त्या स्त्रीचा निरागस चेहरा आशादायी आणि प्रसन्न विचारांचा परिणाम आहे. तर दुसऱ्यांच्या चेहऱ्यातून त्यांचे आत्मिक दुःख आणि असमाधान व्यक्त होते. मी जोपर्यंत तुमच्या खोलीची दारे खिडक्या उघडून वाऱ्याला आणि सूर्यप्रकाशाला तिथे मुक्त प्रवेश देत नाही तोपर्यंत तुम्हाला ते स्थळ प्रसन्न वाटणार नाही. आणि त्याचप्रमाणे जेव्हा मनात आनंद, शुभेच्छा आणि प्रसन्नतेच्या विचारांचा मुक्त वावर असतो तेव्हा शरीर बळकट बनते आणि चेहरा तेजस्वी, आनंदी आणि टवटवीत बनतो. म्हणून वृद्ध व्यक्तींच्या चेहऱ्यावर सुरकुत्या असतात परंतु काहींच्या चेहऱ्यावर त्या सहानुभूतीच्या आलेल्या असतात. तर काहींच्या कणखर आणि शुद्ध विचारांमुळे तर इतरांच्या चेहऱ्यावर नकारात्मक भावना सुरकुत्या कोरत असतात. हा भेद कोणालाही स्पष्टपणे ओळखता मात्र नक्कीच येत असतो आणि तो ओळखताही येतो. आणि ज्यांनी सदाचाराने आपले जीवन व्यतीत केलेले असते त्यांच्यासाठी त्यांचे वृद्धत्व म्हणजे हळुवारपणे, शांतपणे आणि मृदुलपणे आलेली परिपक्वता जणू मावळत्या सूर्याची आभा आहे. आणि नुकतेच मी एका तत्वचिंतकाला तो त्यांच्या मृत्यूशय्येवर असताना भेटलो. त्यांचे वय फक्त वर्षांनी वाढले होते एवढेच. एरवी तो जितक्या मृदुतेने आणि शांतपणे जगाला नक्कीच तितक्याच माधुर्याने आणि शांतपणे तो मरण पावला. आणि देहाच्या आजाराला पळवून लावणारा प्रसन्न आणि आनंदी विचारासारखा दुसरा वैद्य कोणताच नसतो. दुःख आणि निराशेच्या काळ्या छाया सद्भावनेच्या आशा आश्वासक विचारांनी दूर होतात. आणि सतत वाईट इच्छा बाळगणे, संशय आणि इच्छायुक्त उपहास वृत्तीने जगणे म्हणजे स्वतःच बनवलेल्या तुरुंगात स्वतःला कोंडून घेणे होय. परंतु नेहमी इतरांचे भले चिंतणे, सगळ्यांची प्रसन्नतेने वागणे, धीर धरून इतरांमधील चांगले गुण हेरणे असा निस्वार्थ विचारांमुळे स्वर्गाची दारे उघडली जातात
आणि जो माणूस दिन प्रतिदिन प्रत्येक जीवाबद्दल शांतीचे विचार करतो त्याला आमाप शांती लाभत असते आणि ती शांती त्याला भरपूर काही मिळवून देत असते. म्हणून विचार आणि तुमचा हेतू हा स्पष्ट असला पाहिजे. जोपर्यंत एखादा हेतू विचारांशी जोडला जात नाही तोपर्यंत कोणतेही बुद्धिपूर्ण यश सिद्धी नक्कीच तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून बहुतेकांच्या बाबतीत असे घडते की ते त्यांच्या विचारांच्या लाटेला जीवनरूपी सागरात वाहून जाऊ देतात आणि हेतुशून्यता आयुष्यात कोणतेही लक्ष नसणे हा दुर्गुण आहे. आणि ज्यांना आयुष्यात विनाशापासून आणि संकटापासून दूर राहायचे असेल त्यांनी स्वतःच्या विचारांना असे वाहून भरकटून जाऊ देऊ नये. आणि ज्यांनी आपल्या आयुष्यात एक ध्येय निश्चित केलेले नाही ते सहजतेने किरकोळ चिंता, काळजा, भीती, त्रास आणि आत्मदयेला बळी पडतात. आणि या सगळ्या भावना दुर्बलता सुचवतात आणि दुर्बलता हेतुपूर्वक केलेल्या गुन्ह्यांप्रमाणे परंतु वेगळ्या मार्गाने माणसाला अपयश, असमाधान आणि नुकसानीकडे नेते. कारण सामर्थ्यशाली उन्नत ब्रह्मांडात यश कमकुवतपणाला अजिबात स्थान नसते. आणि आपण आपल्या उशिरा नक्कीच त्या उराशी एक योग्य उद्दिष्टांची जोपासना करायला हवी आणि त्यानंतर त्यांच्या प्राप्तीसाठी सज्ज नक्कीच व्हायला सुद्धा हवं. मित्रांनो, ही बाब आपल्या विचारांच्या केंद्रस्थानी नक्कीच असायला हवे आणि तसे आपले विचार सुद्धा असायला हवे. आणि हे उद्दिष्ट आपल्या त्या वेळेच्या स्थितीनुसार एखादी आध्यात्मिक कल्पना असू शकते किंवा मग एखादी भौतिक वस्तू असू शकते. उद्दिष्ट कोणतेही असो, आपण आपल्या विचारांचे बळ एकवटून ते आपण आपल्या नजरेसमोर ठेवलेल्या बाबींवर एकाग्र करायला हवे आणि या उद्दिष्टाला आपण आपल्या जीवनाचे परमोच्च कर्तव्य समजायला हवे आणि स्वतःला त्याच्या प्राप्तीसाठी वाहून द्यायला हवे. तात्पुरता लहरी, इच्छा, कामना या कल्पनांमध्ये स्वतःला भरकटू देऊ नये. आणि या स्वयंनियंत्रणाचा आणि विचारांवर लक्ष एकाग्र करण्याचा राजमार्ग असतो. या राजमार्गावरून वाटचाल करीत असताना आपल्यातील दुर्बलतांवर आपण जोपर्यंत मात करीत नाही तोपर्यंत अनेकदा आपल्याला हेतू साध्य करण्यात अपयशी येऊ शकते. आणि तरी या सगळ्या प्रयत्नात आपल्या चारित्र्याचे वाढलेले बळ हे आपल्या खऱ्या यशाचे निदर्शक असते आणि हे बळच आपल्या भावी शक्तीचा आणि यशाचा आरंभ बिंदू ठरतो. म्हणून ज्यांना आपल्या आयुष्यात मोठी उद्दिष्ट बाळगण्याची भीती वाटते त्यांनी आपले विचार आणि कर्तव्य अचूकपणे पार पाडण्यावर केंद्रित करावेत. मग त्यांचे कार्य किती कमी महत्त्वाचे वाटत असले तरी हरकत नाही. केवळ असे करूनच आपल्या विचारांना एकत्रित करून त्यावर मनाला एकाग्र करता येते आणि असे केल्याने तो दृढ निर्धार आणि ती ऊर्जा प्राप्त होते की ज्याच्या बळावर कोणतेही उद्दिष्ट प्राप्त करणे सहज शक्य होऊन जाते. आणि स्वतःच्या दुर्बलतांची जाणीव असलेला परंतु ज्याच्या या रस्त्यावर नक्कीच सत्यावर विश्वास आहे की तो धीर धरून आणि सतत सराव केल्याने बलसंचय करता येतो असा आत्मा स्वतःचा प्रयत्न करू लागतो आणि एका प्रयत्नाला दुसऱ्या प्रयत्नाची जोड देत धीर वाढवत, चिकाटी वाढवत, बळाला बळ जोडत सतत प्रगती करीत असतो आणि शेवटी स्वतःत ते दैवी सामर्थ्य विकसित करतो. आणि ज्याप्रमाणे शारीरिक दृष्ट्या कमकुवत असलेली व्यक्ती काळजीपूर्वक आणि चिकाटीने योग्य प्रशिक्षण, व्यायाम घेत आपली ध्येयदृष्टी बलशाली बनवू शकते आणि ज्याप्रमाणे कमकुवत विचार करणारी व्यक्ती सतत योग्य विचारसरणीचा सराव करीत स्वतःला बलवान बनवू शकते. म्हणून जीवनात हेतुशून्यतेला हद्दपार करणे आणि एखादे उद्दिष्ट निश्चित करण्याचा विचार करू लागणे म्हणजे त्या बलशाली लोकांच्या श्रेणीत प्रवेश करणे होते. आणि ज्यांना हे समजत असते की अपयश देखील यशाकडे नेणारी पायवाट आहे आणि ज्या सगळ्या परिस्थितींना आपला दास बनवतात आणि जे कणखरपणे विचार करतात आणि निर्भयतेने प्रयत्न करतात आणि कुशलतेने यश साध्य करतात. म्हणून एकदा जीवनातील आपले लक्ष निश्चित केले म्हणजे आपण डावी उजवीकडे न पाहता त्यांच्या प्राप्तीविषयीच्या शंका आणि भीतीला परिश्रमपूर्वक मनातून घालून द्यायला हवे. कारण हे दोन विघातात्मक घटक असून ते आपल्या प्रयत्नांची पातळी खालावतात. मग आपले प्रयत्न भरकटतात आणि ते अप्रभावी आणि निरर्थक ठरतात. म्हणून शंका आणि भीतींच्या विचारांनी ना कधी काही साध्य झाले आहे ना कधी काही साध्य होऊ शकते. ते नेहमीच आपल्याला या अपयशाकडे नेतात. आणि जेव्हा मनात शंका आणि भीतीचे विचार डोकेवर काढू लागतात तेव्हा हेतू, ऊर्जा, कृती करण्याचे सामर्थ्य आणि सगळे बलशाली विचार काढता पाय घेतात. म्हणून आपण हे करू शकतो या जाणीवेतून इच्छाशक्ती उदयाला येत असते. आणि शंका आणि भीती या जाणीवेचे या ज्ञानाचे शत्रू आहेत. आणि जे लोक त्यांचे समूळ उच्चाटन करण्याऐवजी त्या विचारात मग्न होतात ते पदोपदी आपल्या मार्गात अडथळे उभे करीत असतात. आणि ज्यांनी शंका आणि भयभीतपणावर विजय मिळवला आहे त्यांनीच अपयशावर विजय मिळवलाय असे समजावे. आणि त्यांच्यात प्रत्येक विचाराला शक्तीचे पाठबळ नक्कीच लाभलेले असते. सगळ्या अडचणी आणि अडथळ्यांना शूरपणे तोंड दिले जाते आणि त्यांना मार्गातून दूर सारले जाते. असे लोक योग्य वेळ पाहून आपल्या उद्दिष्टांचे बीज पेरतात आणि यथावकाश
हे बीज भरभरून बहरायला येते आणि त्याला अशी फळे लागतात जी वेळेच्या आधीच अपरिपक्व असतानाच गळून पडत नाहीत. म्हणून हेतूला निर्भयतेने विचारांची जोड लाभते तेव्हा ते विचार सृजनशील बळ बनतात. आणि ज्यांना हे कळत असते असे लोक फक्त भरकटणारे विचार आणि क्षणिक भावना संवेदना यांचे गाठोडे बनून राहत नाही. ते यापेक्षा काहीतरी उच्च आणि बलशाली बनवण्यास सज्ज असतात. आणि जे हे करतात म्हणजे जे त्यांच्या हेतूला निर्भयतेने विचारांची जोड देतात ते सज्ज सतर्क बनतात आणि त्यांच्या बुद्धिमत्तेला त्यांची मानसिक ताकद नक्कीच ते बनवत असतात. म्हणून विचार उद्दिष्ट प्राप्ती यशातील एक घटक आहे हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. आणि सगळे यश सगळ्या उद्दिष्टांची प्राप्ती मग ती उद्दिष्ट व्यावसायिक असोत, बौद्धिक असोत व आध्यात्मिक जगताशी निगडीत असोत, ती सगळे निश्चित दिशा दिलेल्या विचारांचे परिणाम मात्र नक्कीच ते असतात. म्हणून तुम्ही जे यश मिळवले आहे आणि जे मिळवण्यात तुम्हाला अपयश आले आहे तो सगळा तुमच्याच विचारांचा थेट परिणाम असतो. आणि या न्यायपूर्ण ब्रह्मांडाच्या व्यवस्थेनुसार समतोल ढासळणे म्हणजे संपूर्ण विनाश ओढवणे असा होतो. आणि अशा ठिकाणी व्यक्तिगत जबाबदारी अमर्यादित असते आणि तुमची दुर्बलता आणि शक्ती, तुमची शुद्धता आणि मलिनता ही सर्वस्वी तुमची असते आणि ती इतर कोणाचीच नसते. म्हणून त्यांना तुम्हीच आमंत्रण केलेले असते, इतर कोणीच नव्हे. आणि त्यामुळे साहजिकच त्यात तुम्हीच बदल घडवून आणू शकता आणि इतर कोणालाही ते जमणार सुद्धा नाही. म्हणून तुमची स्थिती ही इतर कोणाची नसून सर्वस्वी तुमचीच असते. तुमचे दुःख, यातना तसेच आनंद आणि सुख तुमच्या अंतरंगापासून उपजत असते. आणि हे तुम्हाला नक्कीच कळले पाहिजे. तुम्ही जसा विचार करता तसेच तुम्ही असता. तुम्ही जो विचार सतत कराल तसेच तुम्ही कायम टिकून राहाल. जोपर्यंत दुर्बल मदत घेण्यास इच्छुक असत नाहीत तोपर्यंत शक्तिशाली लोकही त्यांची मदत करू इच्छित नाहीत आणि शकत सुद्धा नाहीत. कारण आणि तसेच झाले तरी दुर्बलाने स्वप्रयत्नाने बलवान व्हायला हवे. इतरांमध्ये असलेल्या ज्या ताकदीचे त्यांना कौतुक वाटते ती ताकद त्यांनी स्वतःचा प्रयत्न करून प्राप्त करून घ्यायला हवी. आणि केवळ आपणच आपल्या परिस्थितीत बदल घडवून आणू शकतो. म्हणून दमन करणारा आणि त्यांच्या दमनाखाली दबलेले हे दोघेही अजाणता नकळत या प्रक्रियेत एकमेकांच्या सहकार्य करीत असतात आणि ते एकमेकांना पीडा देत असतात. म्हणून क्लेश पोहोचवताच आहेत आणि असे दिसत असले तरी प्रत्यक्षात ते स्वतःलाच पीडा देत असतात. आणि एका परिपूर्ण ज्ञानालाच हे समजते की दमनाला बळी पडलेल्या दुर्बलतेत आणि बळाचा चुकीचा वापर करणाऱ्या दमनकर्त्यांच्या ताकदीत एकच कायदा नियम कार्य करीत आहे. परिपूर्ण प्रेमाला दिसून येते की या परिस्थितीतील आणि या स्थितीतील दोघेही परस्परांवर यातना लादत आहेत आणि त्यामुळे त्यापैकी कोणीही धीरागास पात्र नाही. आणि परिपूर्ण करुणा या दमनकर्त्याला तसेच त्यांच्या दमनाला बळी पडलेल्या दोघांनाही आपल्या बाहुपाशात घेते. आणि ज्याने आपल्या दुर्बलतेवर विजय मिळवला आहे आणि आपले सगळे स्वार्थी विचार दूर सारले आहेत अशा माणूस या दोघांपैकी नक्कीच एकाच्याही बाजूने नसतो. म्हणजे तो यांना शोषण करता असतो ना शोषित. असा माणूस मुक्त असतो. आपण केवळ आपल्या विचारांना उन्नत करूनच स्वतःची उन्नती करू शकतो, विजयी होऊ शकतो आणि यशसिद्धी प्राप्त करू शकतो. आपण आपल्या विचारांना उन्नत करण्याचे नाकारले तर आपण आपले चैतन्य हरवून एक दुर्बल, कंगाल आणि दुःखी व्यक्ती बनून जाऊ. आणि आपण काही अगदी ऐहिक गोष्टी सुद्धा मिळवण्यापूर्वी आपल्या विचारांना अत्यंत स्वार्थीपणाच्या आणि अतिभोगासक्तीच्या दरीतून वर नेत त्यांना उन्नत करायला हवे. यशस्वी होण्यासाठी आपल्याला आपल्या संपूर्ण स्वार्थीपणाचा त्याग करायला हवा असे नाही, परंतु त्यांचा आंशिक त्याग करायला हवा आणि काही प्रमाणात तो सोडायला हवा. आणि जर आपल्यावर सतत उपभोगाच्या विचारांचा प्रभाव पडलेला असेल तर मग आपण ना स्पष्टपणे विचार करू शकू ना पद्धतशीरपणे योजना आखू शकू. आपण आपल्या सुप्त क्षमतांचा स्रोतांचा शोध घेऊन त्यांना विकसित करू शकणार नाही. आणि परिणाम असा येईल की आपण हाती घेतलेल्या प्रत्येक उपक्रमात कार्यात अपयशी ठरू. आणि आपल्या विचारांवर परिणामकारकपणे नियंत्रण ठेवण्याचा प्रारंभ न केल्यामुळे आपण आपली कामे चोखपणे हाताळून आपल्या जबाबदाऱ्या गंभीरपणे पार पाडण्याच्या स्थितीत असणार नाही. आपण स्वतंत्रपणे कृती करण्यास किंवा एकट्याने उभे राहण्यास पात्र ठरणार नाही, परंतु आपणच निवडलेल्या विचारांच्या मर्यादेत आपण अडकून नक्कीच पडू. काही प्रमाणात त्याग केल्याशिवाय कोणतीही प्रगती होऊ शकत नाही आणि ती घडूही शकत नाही. म्हणून कोणतेही यश मिळवू शकत नाही. आपण जितक्या प्रयत्नात आपल्या स्वार्थी आणि उपभोगाच्या विचारांवर मात करू आणि आपले मन आपल्या विकासांच्या योजनांवर एकाग्र करू आणि आपला दृढ निर्धार आणि स्वावलंबन बळकट करू तितक्याच प्रमाणात आपल्याला आपले ऐहिक यश मिळत असते. आणि आपण आपल्या विचारांना जितके उन्नत करू, जितके वरच्या दिशेने जाऊ, सदाचारी आणि आदर्शवादी बनू, तितकेच महान यश आपल्याला साध्य करता येते आणि तितक्याच प्रमाणात आपली सिद्धी चिरंतन आणि कल्याणकारी बनून राहते.
म्हणून वरवर पाहता जरी कधी कधी असे दिसत असले तरी हे ब्रह्मांड कधीच हरवटपणाला, अप्रामाणिकपणाला आणि दृष्टतेला झुकते माप देत नाही. ते सदैव प्रामाणिक, उद्दांत आणि सद्गुणी लोकांची मदत करते. आणि प्रत्येक युगातील सगळ्या महान विभूतींनी हीच गोष्ट वेगवेगळ्या रीतीने आपल्याला सांगितली आहे. आणि हे समजून घेऊन त्यांची पडताळणी करून घेण्यासाठी आपल्याला सातत्याने स्वतःला सद्गुणी बनवावे लागेल. आणि त्यासाठी आपल्या विचारांना उच्च पातळीवर नक्कीच आपल्याला न्यावे लागेल. म्हणून ज्ञानाचा शोध घेण्यावर किंवा जीवनातील आणि निसर्गातील सत्यम शिवम समजून घेण्यावर जेव्हा आपले विचार केंद्रित केले जातात तेव्हा बौद्धिक यश, सिद्धी प्राप्त होते. आणि काही वेळा असे यश गर्वाशी किंवा महत्वाकांक्षी जोडले जाते, परंतु असे यश या गुणधर्मामुळे प्राप्त होत नसते, तर तो आपला दीर्घ आणि कष्टाने केलेल्या प्रयत्नांचा नैसर्गिक परिणाम असतो आणि आपल्या शुद्ध आणि निस्वार्थी विचारांची ती फलश्रुती असते. म्हणून पवित्र महत्वाकांक्षांच्या पूर्ततेच्या सांगतेच्या रूपात आध्यात्मिक सिद्धी प्राप्त होत असतात. आणि जे सतत मनाशी उद्दांत आणि पवित्र विचारांची जोपासना करतात, जे सगळ्या पवित्र, निर्मल आणि निस्वार्थतेचे चिंतन करतात, त्यांचे चरित्र तितक्या निशंकपणे शुद्ध आणि उद्दांत बनते जितक्या निश्चितपणे सूर्य मध्यान्ही पराकाष्ठेची उंची गाठतो आणि चंद्रमा 16 कलांनी विकसित होतो. असे लोक परम सुखाच्या आणि प्रभावाच्या स्थितीला प्राप्त करतात. यश किंवा सिद्धी कोणत्याही प्रकारच्या असल्या तरी असे यश म्हणजे प्रयत्नांच्या शिरावर ठेवलेला मुकुट असतो आणि विचारांच्या गळ्यात घातलेली विजय माळा असते. योग्य दिशेने केलेले विचार, निर्धार, आत्मनियंत्रण आणि सदाचारीपणा यांची मदत घेऊन आपण उत्तरोत्तर उन्नती करीत असतो. तर आळशीपणा, स्वतःवर ताबा न ठेवणे आणि वैचारिक गोंधळ यांच्यामुळे आपली अवनती, अधोगती होत असते आणि आपण या जगात यशाच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन पोहोचू शकतो आणि आध्यात्मिक प्रांतातील अगदी उत्तांत उंची सर करू शकतो. आणि त्यानंतरही जर आपण उर्मट, स्वार्थी आणि भ्रष्ट विचारांच्या अधीन झालो तर एवढ्या उंचीवरून देखील दुर्बलतेच्या आणि दुःखाच्या खोल गर्तेत घसरून आपण पडू शकतो. म्हणून केवळ सावध, दक्ष राहूनच योग्य विचारांद्वारे यश मिळवता येते. आणि अनेक जण यश मिळवण्याची शाश्वती वाटू लागत असतानाच माघार घेतात आणि वेगाने अपयशाकडे जातात. म्हणून सगळ्या प्रकारची यश, सिद्धी, मग ते व्यावसायिक असो वा बौद्धिक असो किंवा आध्यात्मिक विश्वातील असो, ते निश्चितच सुनियोजित विचारांच्या परिणामी प्राप्त होत असते. आणि त्या सगळ्यांच्या मागे तोच नियम आणि तीच पद्धत कारणीभूत ठरते. फरक पडतो तो केवळ ध्येय सिद्धीचा आणि उद्दिष्टांच्या बाबींचा, एवढाच फक्त त्यात फरक असतो. आणि तो आपण समजून घेतला तर मग आपल्यालाही त्यातून यश मिळत असते. आणि ज्यांना थोडेफार यश हवे असेल त्यांना थोडाफार त्याग करावा लागतो आणि ज्यांना जास्त हवे यश असेल तर त्यांना अधिक त्याग करावा लागतो. आणि ज्यांना पराकाष्ठेचे यश मिळवायचे असेल त्यांना तेवढ्याच मोठ्या प्रमाणात त्याग हा करावाच लागत असतो. म्हणून त्याग हा प्रत्येकाच्या जीवनात आहेच आणि प्रत्येकालाच करावा लागत आहे. फक्त आपण तो विचार तसा केला पाहिजे आणि चांगले विचार मनात ठेवले पाहिजे. स्वप्न आणि आदर्श आहे म्हणून जे आपल्या हृदयात एका सुंदर स्वप्नांची, एका उद्दांत आदर्शाची जोपासना करतात ते एक दिवस त्याला वास्तवात साकार देखील करतात. म्हणून या विश्वाला स्वप्न पाहणाऱ्यांची वाचवले आहे. आणि ज्याप्रमाणे या दृश्य जगताला अदृश्य शक्तीचे टिकवून ठेवले आहे, त्याचप्रमाणे मानवजात चुकांमधून शिकत असताना, सत्व परीक्षेतून पार पडत असताना आणि वेदना भोगत असताना तिच्या एकाकी स्वप्न दृष्ट्यांनी पाहिलेल्या सुंदर स्वप्नांनी तिचे पोषण केले आहे. आणि मानवजात तिच्या या स्वप्न दृष्ट्यांना विसरू शकत नाही आणि त्यांच्या आदर्शांना ती पुसले जाऊ देत नाही वा त्यांना नष्ट होऊ देत नाही. कारण या आदर्शातच मानवजात जिवंत असते आणि तिला माहिती आहे की ही स्वप्ने, ते आदर्श एके दिवशी वास्तवात साकार झालेले दिसतील. म्हणून संगीतकार, शिल्पकार, चित्रकार, कवी, प्रेषित, साधू संत हे सगळे उद्याच्या विश्वाचे निर्माते आहेत आणि स्वर्गाचे वास्तुशास्त्रज्ञ आहेत. ते या जगात होते म्हणून ते सुंदर आहे. हे ते नसते तर ही कष्ट करणारी मानवजात नाश पावेल. आणि जे आपल्या हृदयात एका सुंदर स्वप्नाला, एका उद्दांत आदर्शाला जपतात ते एके दिवशी त्याला खरे करतात. आणि कोलंबसने एका दुसऱ्या विश्वाचे स्वप्न पाहिले आणि त्याने त्या विश्वाला शोधून नक्कीच काढले. म्हणून कोपर्निकसने बहुविध विश्वाची आणि एका विस्तृत ब्रह्मांडाची कल्पना मांडली आणि त्याने ती उघडकीला आणली. आणि बुद्धाने निर्मळ सौंदर्य आणि परिपूर्ण शांतीच्या आध्यात्मिक जगताचे स्वप्न पाहिले आणि त्यात प्रवेश केला. म्हणून तुमच्या स्वप्नांचे संवर्धन करा आणि तुमच्या आदर्शांना नक्कीच तुम्ही जोपासा. म्हणून तुमच्या हृदयाला झंकृत करणाऱ्या संगीताची आराधना करा आणि तुमच्या मनात आधार धारण करणाऱ्या सुंदरतेला, तुमच्या उत्तमोत्तम विचारांना सजवणाऱ्या प्रेमतयेला जपा. कारण त्याच्यापासूनच सगळ्या आनंददायक परिस्थिती उगम पावणार आहेत आणि स्वर्गीय वातावरण अवतरणार आहे. जर तुम्ही त्यांच्याशी प्रामाणिक राहिलात तर शेवटी एखाद्याचे तुमचे विश्व आकाराला नक्कीच येईल. आणि इच्छा करणे म्हणजे मिळवणे.
साध्य करण्याची महत्वाकांक्षा बाळगणे, प्रेरित होणे आपल्या पशुतुल्य अधम आणि इच्छा पूर्ण होतीपर्यंत पोहोचतील आणि आपल्या शुद्धतम आकांक्षा तडफडून जीव देतील का? म्हणून हा ब्रह्मांडाचा नियम आहे. नाही, आणि अशी स्थिती कधीच असू शकत नाही. मागा म्हणजे तुम्हाला मिळेल हे नक्कीच आहे. हा जो ब्रह्मांडाचा नियम देखील आहे. म्हणून उदांत स्वप्न पहा आणि तुम्ही जशी स्वप्ने पाहाल तसेच तुम्ही बनाल. तुम्ही एके दिवशी काय बनणार आहात याचे वचन ग्वाही तुमची स्वप्ने देऊ शकतात आणि असतात. शेवटी तुम्ही कोणता आकार धारण करून या जगासमोर येणार आहात आणि याची भविष्यवाणी करतात ते तुम्ही तुमच्या उराशी जपलेले आदर्श आहेत. आणि जगातील कोणतीही महानसिद्धी ही सुरुवातीला आणि काही काळापुरती एकच स्वप्न होती. आणि विशाल ओक वृक्ष त्याचे एवढा बीज निद्रावस्थेत असतो आणि अंड्यात पक्षी आकार धारण करण्याच्या प्रत्यक्षेत असतो आणि एका आत्म्याच्या सर्वोच्च स्वप्नात एक देवदूत जागा होत असतो. स्वप्न म्हणजे वास्तविकतेची बीजे आहेत हे मात्र निश्चित आहे. आणि आज तुमची परिस्थिती अनुकूल नसेलही, परंतु जर तुम्ही एखादा आदर्श निवडून त्याच्या प्राप्तीसाठी धडपड करू लागलात म्हणजे ती तशीच राहणार नाही. आणि तुमच्या आंतरिक पातळीवर प्रवास सुरू केला म्हणजे बाह्य पातळीवर आहात तिथेच ते स्थिर राहू शकत नाही एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून एक तरुणी आणि एक तरुण आहेत. हे दोघेही गरीब आणि कष्टाने गाजले गेले आहेत आणि त्यांच्या कामाच्या कोडण ठिकाणी स्वतःला दीर्घकाळ कोंडून घ्यावे लागत आहे. आणि ती अशिक्षित आहे आणि ते कोणत्याही सुसंस्कृत कलांपासून वंचित आहे. म्हणून परंतु ती दोघेही सदैव चांगल्या गोष्टींची स्वप्ने पाहतात. ते सौंदर्याचा, बुद्धिमत्तेचा, भव्यतेचा विचार करीत असतात आणि आपले आदर्श आयुष्य कसे असावे याचे स्वप्न मनात असतात. आणि मानसिक पातळीवर ते स्वप्न जगतात आणि ती विशाल स्वातंत्र्याच्या आणि विस्तृत संधीच्या स्वप्नाने झपाटली गेलेली आहेत. आणि हे स्वप्न त्यांना अस्वस्थ करून टाकते आणि त्यांना स्वस्थ बसू देत नाही. आणि ती दोघेजण त्यांच्या हाताशी असलेला सगळा मोकळा वेळ आणि साधन जरी जी फारच तंडपोंटी होती तरीही ती वापरून आपल्यातील सुप्त शक्तिस्थलांना आणि स्रोतांना जागे करण्याच्या कामाला ते लागत असतात. म्हणून फार लवकरच त्यांच्या मनात असलेले बदल घडून येतात आणि की आता ते काम करीत असलेली रोगट जागा त्यांना अडवायला समर्थ नव्हती. आणि ती त्यांच्यातनं या बदललेल्या मानसिकतेशी इतकी द्विसंगत होती की जणू अंगावरचे एखादे वस्त्र काढून ठेवावे इतक्या सहजतेने ती त्यांच्या आयुष्यात बाद झाली. आणि विस्तार पावणाऱ्या त्यांच्या अंतरशक्तीशी जोडणाऱ्या संधी विकसित होत गेल्या आणि त्यांचे पूर्वीचे कष्टप्रद काम कायमचे सोडून दिले. आणि काही वर्षानंतर हे दोघेजण आता पूर्णतः परिपक्व झालेले प्रौढ बनले आहेत. आणि त्या दोघांनीही आपल्याला अद्वितीय मार्गाने मनाच्या विशिष्ट परिबळांवर सत्ता चालवली आणि मिळवली सुद्धा आहे. म्हणून आता त्यांचा पराभव जगभर पसरला आहे, पण त्यांच्या तोडीची सामर्थ्य या जगात सापडणार नाही. त्यांनी आता आपल्या हातात विराट जबाबदारींचे सूत्रे सांभाळले आहेत. ते बोलतात आणि लोकांचे जीवन बदलून जाते. जगातील स्त्री पुरुष त्यांच्या शब्दाला प्रमाण मानतात आणि आपल्या चरित्राला एक नवा आकार प्रदान करतात. ज्याप्रमाणे प्रकाशमान सूर्याभोवती असंख्य तारका आणि ग्रह गोल फिरत असतात त्याचप्रमाणे आता हे असे स्थिर आणि तेजस्वी केंद्रबिंदू बनले आहेत ज्यांच्या अवतीभोवती असंख्य जणांच्या नियती फिरत आहेत. आणि त्यांनी तरुणपणी पाहिलेले स्वप्न खरे केले आहे आणि हे त्यांच्या आदर्शाशी एकरूप झाले आहेत एवढे मात्र निश्चित आहे. आणि हे तरुण वाचका, तू देखील तुझी केवळ एक आदर्श इच्छा नव्हे तर उराशी जपलेले स्वप्न खरे करशील. मग ते सुंदर असो वा नसो किंवा या दोन्ही गुणांचे त्यात मिश्रण झालेले असो, कारण तू तुझ्या मनात त्यावर गुपचूपपणे अत्यंत प्रेम केले आहे आणि त्या बाबतीकडे तू नेहमीच ओढला जाशील. तुझ्या हातात तुझ्या विचारांचे नेमके फळ असेल. तू जे कमावले आहेस ते आणि तितकेच तुला मिळेल. त्यापेक्षा थोडेही जास्त नाही आणि थोडेही कमी मात्र मिळणार नाही. म्हणून तुमची आजची परिस्थिती कशी असो, तुम्ही आज कोणत्याही परिवेशात वातावरणात जगत असलात तरी तुम्ही तुमच्या विचारांच्या मदतीने तिथेच राहाल आणि जिथून अवनत व्हाल किंवा उन्नती कराल. आणि तुमचे स्वप्न, तुमचे आदर्श नक्कीच तुम्हाला तिथे नेतील. आणि तुमच्यावर राज्य करणारी तुमच्या मनातील इच्छा अगदी क्षीण असली तरी तुमची तिच्या भोवतीच आणि तिच्या इतकेच मामूली बनाल. आणि तुमची महत्वाकांक्षा जितकी महान असेल तितकेच महान तुम्ही बनाल सुद्धा. म्हणून मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुम्ही भरपूर काही जीवनात मिळवू शकता आणि भरपूर काही बनवू शकता. फक्त तुमच्या मनाने तो निर्धार केला तर तुम्ही भरपूर काही गोष्टी या प्राप्त सुद्धा करू शकतात. म्हणून स्टॅटन किरखाम डेव्हिसच्या सुंदर शब्दात सांगायचे झाले तर तुम्ही आज कारकुनी करीत असाल आणि सध्या हातात असलेल्या पेनच्या शाईने तुमची बोटं बरबटलेली असतील तरी तुम्ही तुमच्या आदर्शाच्या वाटेत उभे आहेत असे वाटणाऱ्या एका बंद दाराबाहेर पडाल आणि तुम्ही अचानक एका मोठ्या स्रोत वृंदासमोर उभे असाल आणि अजूनही तुमच्या हातात पेन असेल आणि तुमची बोटे अजूनही शाईने माखली गेलेली असतील. आणि नंतर जिथे तुम्हाला तुमच्या प्रेरणेचा फेसाळता प्रताप उफाळून आलेला दिसून येईल. म्हणून तुम्ही अजूनही शेळ्या मेंढ्या हाकत असाल
आणि गावभर तोंड उडे टाकून फिरणारे तुमचे बावळट ध्यान तुमच्या गांडवळपणाची ग्वाही देत असेल आणि तरीही तुम्ही भडकटत एका आश्रमात जाऊन पोहोचाल आणि काही काळानंतर ते गुरु तुम्हाला म्हणतील, वत्सा, मला माहित होते ते सगळे ज्ञान मी तुला शिकवले आहे. आता तुला देण्यासारखे माझ्याजवळ काहीच नाही आणि आता तुम्ही स्वतः तो गुरु म्हणून जाल आणि जे म्हणवण्याचे स्वप्न तुम्ही शेळ्या मेंढ्या चारत असताना पाहिले असेल, आता तुमच्या हातात असलेली करवत आणि रंधा तुम्ही बाजूला ठेवाल आणि विश्वाच्या पुनर्निर्मितीच्या कामाला तुम्ही लागाल, एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून विचारशून्य, अज्ञानी आणि आळशी माणसालाच केवळ गोष्टींचे उघडपणे दिसणारे परिणामच दिसत असतात, एवढे मात्र निश्चित आहे. आणि प्रत्यक्ष त्या गोष्टी दिसत नसतात. असेच लोक नशीब, सुदैव आणि योगायोगाच्या गप्पा मारतात. म्हणून एखादा श्रीमंत होत गेला म्हणजे ते म्हणतात की ते नशीबवान आहे पहा. एखादा माणूस नावाजलेला विद्वान झालेला पाहून ते म्हणतात त्यांना देवाईने कशी साथ दिली बघा. म्हणून एखाद्या संतांमधली गुणधर्म आणि त्यांच्या इतरांवर पडणारा प्रभाव म्हणून पाहून ते शेरा मारतात. प्रत्येक ठिकाणी नशीब त्यांच्या मदतीला धावून येते असे ते म्हणत असतात. पण नशीब सुद्धा असते आणि त्यांची मेहनत सुद्धा असते. दोन्ही गोष्टी एकत्र आल्या तर ते नक्कीच प्रगती करू शकतात आणि प्रगतीच्या पथावर ते जाऊ शकतात, एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही जीवनामध्ये प्रगती नक्कीच करा आणि भरपूर पुढे जा आणि स्वामींचे आशीर्वाद तुमच्यावर नक्कीच राहतील आणि बरसत सुद्धा राहतील. म्हणून स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करायचे असतील, फक्त स्वामींचे नामस्मरण हे मनामध्ये झाले पाहिजे आणि दिवसातून भरपूर वेळेस तुम्हाला जितके पाहिजे, जिथे पाहिजे तिथे तुम्ही ते नाव घेऊ शकता. आणि स्वामींचे नामस्मरण जर केले तर तुम्हाला नक्कीच तुमच्या अडचणी कमी होऊन यशाच्या मार्गावर जाण्यासाठी नक्कीच तुम्हाला बळ प्राप्त होईल आणि स्वामींचा आशीर्वादही तुमच्या पाठीमागे नक्कीच तसाच राहील आणि शेवटपर्यंत राहील, हे सुद्धा तितकेच खरे आहे. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट करा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तुमच्या आवडत्या मित्राला व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.